ठाकुर बोलेगा तो बिंदास बोलेगा, ठाकुर के बिंदास बोल में मैं उमेश ठाकुर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. मित्र, रिव्ह्यू करणार आहे मराठी फिल्म ट्रेलर प्रेमाची गोष्ट 2, सतीश राजवाडे दिग्दर्शित प्रेमाची गोष्ट 2 आणि संजय छाबरिया निर्मित प्रेमाची गोष्ट 2. या प्रेमाची गोष्ट 2 मध्ये आपल्याला दिसणार आहेत ललित प्रभाकर, रुचा, भाऊ कदम, स्वप्नील जोशी हे प्रमुख कलाकार आपल्याला या सिनेमामध्ये दिसणार आहेत. खरं तर हा टीजर बघितल्यानंतर एक जाणवतं की हा सिनेमा कुठल्या तरी सिनेमाचा रिमेक आहे. मला वाटतं गॉड टू सी ग्रेट हो हा सलमान खानचा जो सिनेमा आला होता त्याच धर्तीवर हा सिनेमा बनलाय असं मला वाटतं. कारण की त्याच्यामध्ये पण एक प्रेमवीर म्हणजे ही जी फिल्म आहे ती त्याला थोडीशी कनेक्ट होताना असं मला तरी जाणवतं. काय की ललित प्रभाकरचं प्रेम आहे, तो प्रेमात वेडा आहे, अंधाधुंद आहे तो व्यक्ती आणि तो प्रेमामध्ये काहीतरी चुका करतो, मग ते कोर्टमध्ये जातात. आता त्या चुकांमुळे त्यांना म्हणजे आबुराव बाबूराव जे लोकनाट्यातले कॅरेक्टर्स असतात तसे आबुराव बाबूराव, पण हे आबुराव बाबूराव लोकनाट्यातले नाहीत तर हे स्वर्गातले आबुराव बाबूराव आहेत. म्हणजे हे देव आपल्या धर्तीवरती उतरतात आणि त्याला मदत करण्याचा प्रयत्न करतात. मला वाटतं सलमान खानच्या सिनेमामध्ये पण असे काही शॉर्ट्स मला आठवत आहेत, आता क्लिअर नाहीत. ते स्वर्गातून देव तो देवाला हाक मारतो, भगवान म्हणजे बचाव असं काहीतरी करतो आणि तसेच हे देव खाली येतात आणि त्याला मदत करतात. त्याला मदत करतात की तो ज्या चुका करतो त्यामध्ये त्यांचं काय काम आहे किंवा ते सगळं काही घडवतात हे सगळं आपल्याला बघायचं असेल तर आपल्याला 22 ऑक्टोबर पर्यंत थांबावं लागेल. कारण की 22 ऑक्टोबरला हा सिनेमा रिलीज होणार आहे. आणि एक शॉट आहे याच्यामध्ये, त्याच्यात बोलतो की भाऊ कदम ललित प्रभाकरला बोलतो की पुढच्या 5 मिनिटात काय घडणार ते तुझ्या आधी मला माहिती आहे. म्हणजे काय पुढे काय घडणार आहे याचं फोरकास्ट किंवा याच्याबद्दलची माहिती फक्त देवालाच असू शकते, पुढचा स्क्रीन प्ले. त्यामुळे या सिनेमामध्ये खूप चांगल्या घटना असतील, धमाल किस्से असतील किंवा प्रसंग तर जबरदस्त असतील. पण हा सिनेमा त्या गॉड टू सी ग्रेट हो किंवा अशा सिनेमा बरोबर तो डेफिनेटली कनेक्ट होतोय असं मला तरी आत्ता तरी आठवतंय. आता तो मला सिनेमा पुन्हा बघावा लागेल. कदाचित त्याची रिमेक पण असू शकते किंवा आय डोंट नो. आता ते सतीश राजवाडे आणि संजय छाबरा यांनाच माहिती हा सिनेमा कुठल्या सिनेमाचा रिमेक आहे. पण ओव्हरऑल जरी रिमेक असला तरी सतीश राजवाडे हा उत्तम दिग्दर्शक आहे आणि त्याने हा सिनेमा चांगल्या पद्धतीने ट्रीट केला असेल यात काय वाद नाही. कारण की फ्रेमिंग खूप छान वाटते. प्रत्येक जे काय लोकेशन्स आहेत किंवा ज्या पद्धतीचा हा ट्रेलर कापला गेलाय तो उत्तम आहे, उत्तम, एकदम उत्तम आहे. हा सिनेमा येतोय लवकरच. ललित प्रभाकर यामध्ये आपल्याला प्रमुख भूमिकामध्ये दिसणार आहे आणि हा सिनेमा आपल्याला प्रेमवीरांचा आहे, लव्ह स्टोरी आहे. पण त्यात देवांची एंट्री आहे, भाऊ कदम आणि स्वप्नील जोशी. आता ते काय धमाल करणार आहेत. जेव्हा अशा टाईपचे सिनेमे येतात तेव्हा धमाल कमाल भरपूर असते आणि तीच बघायला आपल्याला मिळणार आहेत प्रेमाची गोष्ट 2 मध्ये. मला वाटतं की हा सिनेमा दिवाळीमध्ये धमाकेदार होणार आहे. हा सिनेमा तुमच्यासाठी करमणूक घेऊन येणार आहे आणि हा सिनेमा तुमच्यासाठी खूपच वेगळा अनुभव देणार आहे, प्रेमाची गोष्ट 2. कारण सतीश राजवाडे हा एक वेगळा डिरेक्टर आहे. त्याचे सिनेमे खूप वेगळे असतात आणि खूप छान पद्धतीनं तो ते सिनेमे आपल्यासमोर मांडतो. उत्तम दिग्दर्शकाचं उत्तम गोष्ट म्हणजेच प्रेमाची गोष्ट 2. त्याने आता जे सिनेमे स्वप्नील जोशीला घेऊन केले होते सगळे प्रेमावरतीच होते. आता कदाचित स्वप्नील जोशी आणि सतीश राजवाडे यांचा रॅपो खूप छान आहे आणि म्हणूनच त्याच्या सिनेमामध्ये स्वप्नील जोशी असतो. आणि बघूया काय काय कमाल करून घेतले या सिनेमामध्ये आणि काय धमाल होणार आहे या प्रेमाच्या गोष्टीमध्ये, प्रेमाची गोष्ट 2. तर अवश्य बघूया आपण दिवाळीमध्ये प्रेमाची गोष्ट 2. मित्र, तुम्हाला जर माझा रिव्ह्यू आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि दिवाळीत हा सिनेमा बघायला विसरू नका आणि कमेंट करा मित्र. भेटूया. धन्यवाद.